नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल नगर परिषदेची फायनल ॲन्सर की म्हणजे फायनल रिस्पॉन्स शीट ही प्रत्येकाच्या अकाउंटला जमा झालेली आहे. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये नगर परिषदेचा किती कट ऑफ लागू शकतो या संदर्भात चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम ज्यांना ज्यांना चांगले स्कोअर आहेत त्यांचं अभिनंदन. ह्यावेळेस तलाठी भरती किंवा नगर परिषद किंवा कुठल्या तरी एका एक्झाममध्ये तुमचं सिलेक्शन होईल अशी आशा करूया. हे जे फ्रॉडस्टर आहेत त्यासाठी सरकार कायदा करणारच आहे, पण तो कायदा जर लवकरात लवकर करून अशा मूर्ख, अति मतिमंद लोकांना जर बंद केलं, बॅन केलं एक्झाममधून, तर आपल्या सर्वांचे खूप खूप भलं होईल त्यामध्ये आणि सरकारला सुद्धा ह्याचा बेनिफिट मिळू शकतो. तर ही जी TCSने घेतलेली जी एक्झाम होती त्यामध्ये तलाठी भरतीमध्ये मी सांगितलं होतं की कट ऑफ 165 प्लस जाईल. त्यावेळेस मला भरपूर विद्यार्थ्यांनी टोमणेसुद्धा मारले होते. तर आता आपण इथे बघणार आहोत की जे नॉर्मलायझेशन होईल त्याच्यानंतर सुद्धा मी इथे सांगतोय की स्ट्रिक्टली सांगतो, जरी नॉर्मलायझेशन नाही झालं तरी 165 प्लस हे विद्यार्थ्यांचे स्कोअर राहणार आहे. तर हा कट ऑफ 165 प्लसच राहील. आणि इथे जे ते ऑब्जेक्शन बघितलं आहात तुम्ही की 100 क्वेश्चन्स होते, त्यामध्ये 32 लोकांनी किंवा 32 क्वेश्चन्सवरती ऑब्जेक्शन घेतलेले आहेत. टोटल ऑब्जेक्शन 401 रिसिव्ड झाले होते. त्यानंतर इथे 100 क्वेश्चन्स होते, 218 ऑब्जेक्शन रिसिव्ड झाले होते आणि क्वेश्चन्स होते टोटल 40. म्हणजे जेवढे जास्त क्वेश्चन्स घेतले असतील मे बी त्याच्यामध्ये जास्तीत जास्त फेराफार होण्याचे चान्सेस आहेत. तर ही शिफ्ट वाईज दिलेलं आहे की कोणत्या शिफ्टमध्ये ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. तर ज्यावेळेस यांचं नॉर्मलायझेशन स्कोअर होईल त्यानंतर हा कट ऑफ मी तरी आता सध्याच्या घडीला ज्या प्रकारे TCSने तलाठी भरतीचा कट ऑफ डिक्लेअर केलेला आहे त्या प्रकारे तरी ह्याचा कट ऑफसुद्धा 180 प्लस राहील ओपन मेलसाठी, ओपन जनरल मेलसाठी. तर ह्या गोष्टीसाठी तुम्ही तयार राहा. बाकीचे जे कट ऑफ आहेत 5-5 मार्क्सने कमी पकडून चालू शकता तुम्ही, जसं की OBC 175 प्लस, SC ST 170 आणि 165 प्लस. तर हे कट ऑफ मे बी 190 प्लस सुद्धा जाऊ शकतात. तर आता TCSने कसं नॉर्मलाइज स्कोअर डिक्लेअर करतं त्यावरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.